श्री गुरुचरित्र अध्याय 3. श्री गणेशाय नमः. येणे परिसिद्ध मुनी सांगता झाला विस्तरुणी, संतोषणी नामकरणी विनवितसे मागुती. जय जय अजी सिद्ध मुनी, तू तारक या भवारणी, संदेह होता माझे मनी, आजी तुवा फेडिला. ऐसे श्री गुरु महिमान, तुम्ही निरोपिले ज्ञान, आनंदी झाले माझे मन, तुझे निधर्मे स्वामिया. कवने ठाई तुमचा वासू, नित्य तुम्हा कोटे ग्रासू, होऊ आता तुमचा दासू, म्हणून चरणी लागला. कृपानिधी सिद्ध मुनी, तया शिष्या आलिंगोनी, आशीर्वचन देवोनी, सांगे श्री गुरुचरित्र. श्री गुरुचरित्र महिमान, तेची आम्हा अमृतपान, सदा सेवितो याची गुणे, म्हणून पुस्तक दाखविले. भुक्तिमुक्ती परमार्थ, जे जे वांची मनी अर्थ, त्वरित होय सांध्यत गुरुचरित्र ऐकता. धनार्थी असे अक्षय धन, पुत्र पौत्रादी गोधन, कथा ऐकता होय जाणे, ज्ञानसिद्धी तात्काळी. जे भक्तीने समस्त एक, पडती ऐकिती मनुष्यलोक, काम्य होय तत्कालिक, निपुत्रिका पुत्र होती. ग्रहरोगादी पीडन, न होत व्याधी कधी जाण, जरी मनुष्यासे बंधन, त्वरित सुटे एकता. ज्ञानवंत शतायुषी, एकता होय भरवंशी, ब्रह्महत्यादी पापनाशी, एकचित्ते एकता. इतुके ऐकुनी ते अवसरी, नामधारक नमस्कारी, स्वामी माते तारी तारी, कृपानिधी सिद्धमुनी. साक्षात्कारे गुरुमूर्ती, भेट लागी मज जगज्योती, होती वासना मज चित्ती, गुरुचरित्र ऐकावे. गुरुचे महिमान ऐको कानी, सांगिजे स्वामी विस्तारोणी, अंधकार असता रजनी, सूर्योदया परीकरी. इतुकिया अवसरी, सिद्ध योगी अभय करी, धरुनी असव्य करी, घेऊनी गेला स्वस्थाना. अमरजा संगम भीमरथी, जैसा ठाव ज्ञानपंथी, कल्पवृक्ष अश्वत्थी, बैसोनी सांगे ज्ञानोदय. ऐकोनी सिद्धाचे वचन, संतोषे नामधारक गहन, क्षण क्षणा करी नमन, करुणा वचने करुनिया. जी मी संसार सागरी, बुडलो तापत्रय पुरी, भक्षिले क्रोधादी जलपरी, अज्ञान जाळे वेष्टिलो. ऐशी कृपा उपजवोनी, विनवितसे नामकरणी, मस्तक सिद्धाचे चरणी, न्यासिता झाला ते काळी. तव बोलिले सिद्धमुनी, उठवितसे आश्वासोनी, न धरी चिंतामणी, साकडे फेडीन तुझे आता. त्यासी नाही दृढ भक्ती, सदा दैन्ये कष्टती, श्री गुरुवरी बोल ठेविती, विद्या माया वेष्टुनी. संशय धरोनी मानसी, श्री गुरु काय देईल मनसी, त्या गुणे हा भोग भोगिसी, नाना चित्ते व्याकुळित. सांडुनी संशय निर्धार, गुरुमूर्ती देईल अपार, ऐसा देव कृपा सागर, तुझ नुपेक्षी सर्वथा. ऐसा श्री गुरु ब्रह्ममूर्ती, ख्याती असे श्रुती स्मृती, संदेह सांडुनी एकचित्ती, ध्याये पादांबुज श्री गुरुचे. स्वामिनी निरूपिले जे सकळ, झाले माझे मन निर्मळ, वेद लागला ससे केवळ, चरित्र ऐकावे श्री गुरुचे. गुरु त्रिमूर्ती एको काणी, का अवतरले मनुष्य योनी, सर्व सांगावे विस्तारोणी, म्हणून चरणी लागला. मग काय बोले योगींद्र, बारे शिष्या तू पूर्णचंद्र, माझा बोध समुद्र, कैसा तुवा उत्साह विला. हिंडता आलो सकळ क्षिती, नवे कवना ऐसी मती, गुरुचरित्र न पुसती, तू ते देखिले आजी आम्हा. ज्यासी इह परत्रीची असे चाड, त्यासी ही कथा असे गोड, त्रिकरणे करुनिया दृढ, एकचित्ते एकीजे. तू भक्त केवळ श्री गुरुचा, म्हणून बुद्धी झाली उंचा, निश्चय मनी माझी वाचा, लादेल चारी पुरुषार्थ. गुरुचरित्र कामधेनू, वेदशास्त्र संमत जाणू, अवतार झाला त्रयमूर्ती आपणू, धरोनी नरवेश कलियुगी. कार्याकारण अवतार, होऊनी येती हरिहर, उतरावया भूमीचा भार, भक्तजन तारावया. एका वेगळे न एक न होती, कार्यकारण अवतार होती, भूमीचा भार फेडिती, प्रख्यात असे पुराणी. सांगेन साक्ष आता तुझ, अंबरीश म्हणजे द्विज, एकादशी व्रताची काज, विष्णूशी अवतार करविले. द्विज करी एकादशी व्रत, पूजा करी अभ्यागत, निश्चय करी दृढव्रत, हरिचिंतन सर्व काळ. असो त्याची या व्रताशी, भंग करावया आला ऋषी, अतिथी होऊन द्वादशीशी, पातला मुनी दुर्वास. ते दिवशी साधन द्वादशी घडी एक, आला अतिथी आरणिक, अंबरीशास पडला धाक, केवी घडे मनोनिया. ऋषी आले देखुनी, अंबरीशास अभिवंदोनी, अर्घ्यपाद देऊनी, पूजा केली उपचारे.
विनवितसे ऋषीश्वरासी, शीघ्र जावे स्नानासी. साधन आहे घटिका द्वादशी, यावे अनुष्ठान सारोनिया. ऋषी जाऊनी नदीसी, अनुष्ठान करीती विधीसी. विलंब लागता तयासी, आली साधन घटिका. व्रतभंग होईल मनोनी, पारणे केले तीर्थ घेऊनी. नाना प्रकार पक्वांनी, पाक केला ऋषीसी. तवा आले दुर्वास देखा, पाहुनी अंबरीशीच्या मुखा. म्हणे भोजन केलीसी का, अतिथी विन दुरात्मया. शाप देता ऋषेश्वर, द्विजे स्मरला शारंगधर. करावया भक्तांचा कैवार, टाकून आला वैकुंठा. शापिले ऋषीने द्विजासी, जन्मावेगा अखिल योनीसी. तव पावला ऋषिकेशी, येऊनी जवळ उभा ठेला. मिथ्या नव्हे ऋषीचे वचन, द्विज धरिले श्री विष्णूचे चरण. भक्तवत्सल ब्रीदजान, तया महाविष्णूचे. विष्णू म्हणे दुर्वासासी, तुवा शापिले अंबरीशासी. राखीन आपल्या दासाशी, शाप आम्हासी तुम्ही द्यावा. दुर्वास ज्ञानी ऋषेश्वर, केवळ ईश्वर अवतार. फेडावया भूमिभार, कारण असे पुढे म्हणतसे. परोपकार संबंधेसी, शाप द्याया विष्णूशी. भूमिभार फेडावयासी, कारण असे म्हणूनिया. ऐसे विचारुनी मानसी, दुर्वास म्हणे विष्णूसी. अवतारणी भूमिसी, नाना स्थानी जन्मावे. ऐसे 10 अवतार झाले, करणी असेल तुवा ऐकिले. महाभागवती विस्तारिले, अनंतरूपी नारायण. कार्याकारण अवतार होती, क्वचित प्रकट क्वचित गुप्ती. ते ब्रह्मज्ञानी जाणती, मूढमती काय जाणे. आणि एक सांगेन तुझ, विनोद झाला असे सहज. अनुसया अत्रीची भाज, पतिव्रत शिरोमणी. तिचे घरी जन्म झाले, त्रयमूर्ती अवतरले. कपटवेश धरून आले, पुत्र झाले तिचे. नामधारक पुषे सिद्धासी, विनोद कथा निरोपिलीसी. देव येती कपटवेशी, पुत्र झाले कवने परी. अत्री ऋषी पूर्वी कवन, कवनापासून उत्पन्न मूळ पुरुष तो कवन. विस्तारोनी सांग मज, म्हणे सरस्वती गंगाधर. पुढील कथेचा विस्तार, ऐकता होय मनोहर. सकलाभिष्ट लादती. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उत्पाकणे सिद्धनामकधारक संवादे अंबऋषी व्रत निरूपणम नाम तृतीयाध्याय. श्री गुरुदत्तात्रेय चरणार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.